बऱ्याच वेळा वहिनी तुमच्या हातचं चिकन केलंय मी, पण परवाची घाटकोपरला आलो होतो तेव्हा दिवली बनवलं होतं माहिती काय, वाटणात ग्रीनवालं तसं वालं चिकन आज बनलं पाहिजे एकदम जबरदस्त असं. बघू दे ना कसं थांब जरा मसाला टाकायचं. विल्ल्याच्या दुसऱ्या मजल्यावरती आहे, म्हणजे वरती आलोय मी. हा बघा समोरचा व्ह्यू आहे, इथून लोकल ट्रेन जाते, खाली आपला स्विमिंग पूल आहे. एक जबरदस्त लुक दिसतोय. चला पटापट तयारीला लागूया, कारण अजून पण काही झालंय नाही. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे शुभम बारेस्कर, मी कोकणी शुभम. मी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा टायटल आणि थंबनेल बघून तुम्हाला व्हिडिओ कशावर नाही समजलं असेलच. मित्रांनो, आपली बऱ्याच दिवसापासून प्लॅन झाला होता की आपल्याला बाहेर ट्रिप घेऊन जायचं, आणि आपली दरवर्षी ट्रिप जाते. तर आपला बऱ्याच दिवसापासून प्लॅन ठरला होता की ट्रिप न्यायची आहे. तर आपण तारीख ठरवली होती 16 जुलै, आणि आज ती तारीख आली आहे. आणि आम्ही बरेच दिवसापासून वाट पाहत होतो की ती तारीख कधी येतोय आणि तो क्षण कधी येतोय आणि आम्ही कधी जातोय फिरायला. कारण गेली 5 वर्ष आपली ही ट्रिप जाते, आणि दरवर्षी जे एन्जॉय करतात त्याच्यामध्ये मी कधीच नव्हतो. फक्त ह्या वर्षी पहिल्यांदाच आहे, माझं पहिलंच वर्ष असणार आहे. पर्व 5वे आणि 5व्या पर्वामध्ये पहिलं माझं पर्व आहे ह्यामध्ये. तर आता आम्ही हा मित्रपरिवार घेऊन चाललोय लोणावळ्याच्या दिशेने. आपली ट्रिप असणार आहे लोणावळा, आणि त्याच्यानंतर असणार आहे एकविरा. गेल्या वर्षी ट्रिप बऱ्याच ठिकाणी गेली होती, लोणावळा, एकविरा, माथेरान, कर्जत ह्या ठिकाणी गेली होती. पण ह्या वर्षी फक्त लोणावळा या ठिकाणी जाणार आहे आणि एकविरा ठिकाणी. तर आपल्या सर्व मित्रपरिवार जमा झाला आहे. इकडे बघू शकता गाडीची तयारी चालली आहे, आपल्या पूजेची तयारी चालली आहे. इकडे आपली इर्टिगा गाडी आहे, इकडे आपली मित्रांनो हायटेक गाडी आपली गाडी आहे. चला पटापट आपली तयारी करूया आणि निघूया आपल्या सलीच्या दिशेने. कंटिन्यू राहा, कंटिन्यू. लाईट तरी लावायची. मित्रांनो, दोन्ही गाड्या आपल्याला लागलेल्या आहेत बऱ्याच टायमानंतर. जवळपास रात्रीचा 1:30 वाजेचा टाईम झालेला आहे. आपला टायमिंग दिलेला होता 12चा, पण काय सांगणार आता, टायमिंगला काय वेळच कोण देत नव्हता. कारण कोण कुठं अडकलेला, कोण कुठं गावावरून पण आपली मित्रपरिवार देखील आला आहे, त्यामुळं त्यांना पण टाईम द्यावा लागला. त्यामुळं खूप टाईम गेला आमचा वेस्ट. जवळपास 1:30 वाजला आहे आणि आम्ही आत्ता निघालो आहे आमची ट्रिप घेऊन. आम्हाला जवळपास या प्रवासामध्ये 3 ते 4 तास लागतील पोचायला. आमचा टायमिंग होता 4पर्यंत पोचायचा. आता बघू किती कालावधी लागतोय, काय लागतंय हे तुम्हाला मी संपूर्ण ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. बघा, आपली सर्वप्रथम आपली ही घरची गाडी आहे, या गाडीचं आपण पूजन करून घेतो आहे. त्यानंतर आपण ही दुसरी गाडी आहे ना, ही गाडी आपण बाहेरून मागवली, भाड्याची गाडी आपली म्हणजे, आणि ही गाडी आपली स्वतःची गाडी आहे. तर चला, दोन्ही गाड्यांचं पूजन होत आहे. काही मंडळी गावावरून सुद्धा आलेली आहे, काही मंडळी आपल्या मुंबईमध्ये राहणारी आहे, आणि आपले हे दादा ड्रायव्हर आहेत. इकडे बघा, ही मंडळी गावावरून आली. तर माझा दादाचा तुम्हाला थोड्याच वेळानंतर मी ओळख करून देणार आहे. चला, सर्वात प्रथम आपण आता आपल्या गाडींचं पूजन करून घेऊया, मग आपली पुढचा प्रवास सुरू करू, कारण खूप लेट झालं आहे. जेवणसुद्धा आम्ही केलं नाही, मी तर डायरेक्ट कामावरतीच होतो, तिकडूनच डायरेक्ट इकडं आलो. जेवणसुद्धा केलं ना. आत्ता आम्ही आहोत चर्नी रोडला. चर्नी रोडचं हे बघा, हे रेल्वे स्टेशन आहे चर्नी रोडचं, आणि आज सिग्नल आहे. बरोबर, सिग्नलच्या इथून आपल्या दरवर्षी गाड्या सुटतात, तर इथून सिग्नलपासूनच सुटतात. आणि आता हे सर्व मित्रपरिवार कुठून आले आहेत, कोण कोण बाहेरचे आहेत, ते तुम्हाला मी उद्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मित्रपरिवार जातोय सुखाने, तसा सुखाने येऊ दे, हे आपल्या आई एकविरा चरणी प्रार्थना करूया, आणि आपल्या गाडींचं पूजन करून आपण आपला पुढचा प्रवास चालू करूया. एकविरा माते आहे की गणपती बाप्पा, एकविरा माते आहे की. चला निघालो सहलीला. चला भेटूया आपण आता पुढच्या प्रवासात. मित्रांनो, आपण आता आपला प्रवास सुरू केला आहे, आणि आता आपण मुंबईच्या हायवेला आहोत. गाडी आपली दुसरी. सामान कसं भरलेलं आहे बघा, पाठीवर एकदम कोणतं सामान भरलेलं आहे सर्व बघा. या गाडीमध्ये आहेत 2
5 आणि 7 आम्ही 7 जण ह्या एका गाडीमध्ये आहोत आणि पाठीमागे आहेत 5 जण. चला आता आपला प्रवास सुरू देऊया आणि भेटू आपण लवकरच सकाळी. दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि आपण आता विल्ल्यावरती पोचलो आहे. सकाळचा सीन असा होता की आपण लवकर पोचणार होतो पण एकविरेला आपण गेलो होतो. पण काय झालं सीन माहिती आहे का, एकविरेला गेलो पण मी गेलो नाही वरती कारण मी झोपूनच राहिलो गाडीमध्ये. त्यामुळं मला घेऊनच नाही गेले हे लोक आणि मी एकटंच राहिलो तिथे. आणि आता आपण विल्ल्यावरती पोचलो आहे. बराच टाईम आपण इथं एकविरेवरती घालवला आणि आपल्या इथे एक पहिली बुकिंग होती आणि ती बुकिंग केल्यानंतर त्याचं क्लिनिंग वगैरे होतं. क्लिनिंग केल्यानंतर आपल्याला बोलवलं होतं. तर बोलवलं होतं 1 वाजता, आपण आलो आता 2 वाजता आलो आहे. 2 वाजले दुपारचे. आपला अजून बराच कार्यक्रम बाकी आहे. गाड्या लावल्यात पाठीमागे. आपला विल्ला आतमध्ये तुम्हाला एंट्री करून दाखवतो कसा असणार आहे. तिकडे बघू शकता माझ्या बाजूला स्विमिंग पूल आहे. आता आपण सर्व काही एन्जॉयमेंट करणार आहे, तुम्हाला मी दाखवणारच आहे. तर चला पटापटात आपल्याला तयारी करायची कारण 2 वाजले. जेवणाचा अजून पत्ता नाही आहे. जेवण वगैरे सर्व आपण घेतलं आहे. 12 ते 13 किलो आपल्याकडे चिकन आहे. सर्व मटेरियल आपण घरातून घेऊन आलो आहे. तर चला गाडीमधलं मटेरियल लगेच काढून घेऊया. आणि मित्रांनो आपला विल्ला आपण बुक केला होता, तो विल्ला कॅन्सल झाला आणि आपण लगेचच दुसऱ्या ठिकाणी विल्ला अरेंजमेंट करून लगेचच सर्व इकडे तिकडे फोन लावून लगेच दुसरा विल्ला आपण बुक केला आणि तो पण होत नव्हता. त्याची पण खूप मोठी मगजमारी होती कारण इमर्जन्सी असं कुठं नाही भेटत. पहिली खूप दिवसापूर्वी त्यासाठी बुकिंग करावी लागते, त्याच्यानंतरच तुम्हाला असा विल्ला वगैरे कुठेतरी व्यवस्थित भेटेल. इमर्जन्सी असं कुठं नाही भेटत. तर सर्व मॅनेजमेंट करून तिकडचं विल्ला कॅन्सल झाला. तिकडे पैसे भरले होते, त्याचं सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे काय झालं होतं. तिकडं पैसे देखील भरले होते, ते पैसे पण आम्हाला रिफंड नव्हते करत. पण आम्ही कोशिश केलेली पण पैसे भेटले. आणि आता खूप वाजले, बघायला गेलं तर 3 वाजले 3 आणि पूर्ण पाऊस पडतोय, खूप म्हणजे खूप पाऊस पडतोय. आम्ही सर्व गावाकडून मटेरियल वगैरे घेऊन आलो आणि बाई तिथे येऊन आम्हाला बोलतात की तुमची बुकिंग कॅन्सल झालेली आहे. अरे म्हटलं असं कसं होणार आहे यार, खूप मोठा प्रॉब्लेम झालेला तुम्हाला मी सांगतोच. तर चला आता तुम्हाला आतमध्ये काय काय तयारी चालू आहे ते मी दाखवतो. काही लोक बाहेर गेलेत मटेरियल आणण्यासाठी. आपल्याकडे आजच्या दिवसासाठी असणार आहे, 2 दिवसासाठी असणार आहे. 13 ते 14 किलो चिकन आहे आपल्याकडं. आपण आत्ताच घेऊन ठेवलं आहे उद्यासाठी आणि आजसाठी. आणि बाकीचं मटेरियल वगैरे सर्व आपण मुंबईतूनच घेऊन आलो आहे. आपण बाजारात गेलो होतो मुंबईला. मुंबईमध्ये कुठे गेला होता दादा? नळ बाजारामध्ये आपण सर्व खरेदी केली होती. ते सर्व मटेरियल आम्ही तिकडून मुंबईतूनच घेऊन आलो कारण आम्हाला माहिती होतं इकडं सर्व मॅनेजमेंट होणार नाही. कारण इकडं आता जवळपास एका दुकानाला जायला इथं 2 ते 3 किलोमीटर जावं लागतं आहे. आणि बघा इथून लोकल ट्रेन जाते, रेल्वे जाते, त्यामुळे त्या साईडला दुकान आहेत आणि त्या साईडला क्रॉस करण्यासाठी भरपूर लांब जावं लागतं आहे. आणि तिथून सर्व क्रॉस करणे हे सर्व आम्हाला माहिती होतं कारण इकडे जास्त सुविधा नाही आहेत. त्यामुळे आम्ही सर्व मटेरियल तिकडून घेऊन आलो होतो. आणि आता सर्व तयारी वगैरे चालू झाली आहे. चला आता जेवण किती वाजता होईल रेडी आणि जेवू कधी काय माहीत नाही. आता अंघोळ कधी करू आणि काय माहीत नाही. इकडं बघा चिकन, इकडं आहे हे लेग पीस आहे, कलीज आहे, पेटा आहे, तिकडे चिकन आहे. अजून चिकन कुठे? एवढंच चिकन? अच्छा, बाकीचं उद्यासाठी चिकन आहे ते फ्रीजमध्ये आहे. म्हणजे आज एवढं आहे आणि ते आहे, हे आजचं मेनू असणार आहे. इकडं भात टाकला आहे, इकडं कांदा वगैरे आपला फ्राय करतात आहे. आणि आजच्या जेवणाची खूप असणार आहेत आमच्या वहिनी. काय म्हणतो वहिनी, जेवण कसं होणार आहे? एकदम दणक्यात. कसं होणार आहे? एकदम दणक्यात होणार आहे जेवण. बघूया आजच्या जेवणाची टेस्ट आपण वहिनीच्या हातची घेणार आहोत. बऱ्याच वेळेला वहिनी तुमच्या हातचं चिकन केलंय मी, पण परवाची घाटकोपरला आलो होतो तेव्हा दिवली बनवलं होतं माहिती आहे काय, वाटणात ग्रीनवालं. तसं वालं चिकन आज बनलं पाहिजे एकदम जबरदस्त असं. दादा इकडे, दादा काय करतोय तू? हे बघा इकडे आहे ना कोळसा पेटवायचा आपल्याला. एक कोळशीसाठी त्यांचं हे आहे, त्याला काय बोलतात मला पण नाही माहिती. ह्याच्यावरती कोळसे पेटवायचे आहेत आपल्याला, चिकन वगैरे ह्याच्यावरती भाजायचं आहे. आता लगेचच आपला सुरू होणार आहे स्विमिंग पूल. चला आतुरता लागले. मला असं वाटतं की आत्ता सुटी घालावी, पण नको, आता भिजलो तर नंतर काही अर्थ राहणार नाही. परत सतत कपडे बदलावे लागणार आपल्याला. हे बघा मित्रांनो लोकल गाडी जाते, मग असं तुम्हाला सांगितलं होतं लोकल गाडी गेली आहे समोरून. वातावरण एकदम टाईट झालं आहे, पूर्ण पावसाने घेरलाय. मुंबईमध्ये तर पाऊस पडतच नाही आहे आणि इकडे एवढा पाऊस पडतोय ना,
सकाळीच आम्ही आलो आणि एवढा पाऊस पडत होता एकविरीच्या इथं, भरपूर म्हणजे भरपूर पाऊस पडत होता. आणि आता पण पूर्ण वातावरण टाईट आहे बघा, पूर्ण कालो केलं पावसानं. या साईडला बघा पूर्ण कालो केलं पावसानं. आता बाहेर पडायला नको, आता फक्त अंघोळीलाच बाहेर पडावं बस. आता पाणी वाढेल जर पाऊस आला तर. विल्ल्याच्या दुसऱ्या मजल्यावरती आहे, म्हणजे वरती आलोय मी. हा बघा समोरचा व्ह्यू आहे, इथून लोकल ट्रेन जाते. खाली आपला स्विमिंग पूल आहे, एक जबरदस्त लुक दिसतोय. चला पटापट तयारीला लागूया, कारण अजून पण काही झालंय नाही. इकडं बाबा कधीपासून हे भाजतं लॉलीपॉप. बघा काय केला, हे बघा लॉलीपॉप हातात आहे. हे बघा काय भागच पेटत नाही यार. लॉलीपॉप तयार केले, सर्व मसाला लावून सर्व रेडी केले आहेत. पण हे इथं भरपूर मेहनत आहे. इथं स्ट्रगल करावं लागेल आपल्याला, चुकून पण जमणार नाही एवढं. किती वर्ष स्ट्रगल करावं लागेल मित्र? जवळपास 2 ते 3 तास कालावधी आपला इथं स्ट्रगल करावं लागेल. त्यानंतर आपल्याला सुरक्षितपणे खायला भेटेल. सुरक्षितपणे, नो सेफ्टी. साईड इफेक्ट काय? बघू दे ना कसं जरा मसाला टाकायचं. टेस्टी भाई, टेस्टी जबरदस्त लॉलीपॉप. टाक लॉलीपॉप होते बरे. भादलीन कोण कुठे गायब करतोय कोणालाच माहित नाही. भूक लागली जाम, अजून जेवण झाले नाही. 5 वाजले 5. पूर्ण प्लॅन फसला आमचा. तो प्लॅन विल्ल्यामुळे फसला आमचा प्लॅन. जबरदस्त हाड हाड खातो हाड.